तर नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आलो आहोत अशा एका ठिकाणी जिथे निसर्गाचा खरा खजिना मिळतो। तुम्ही बघू शकता हा डोंगर, ही आजूबाजूची झाडं। आज आम्ही जाणार आहोत डोंगराची काळी मैना शोधायला, म्हणजे जंगलातील रानमेवा शोधायला। हा कोणता फळ आहे कमेंटमध्ये सांगा। लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? बाप रे! लेकिन एक सेकंड, ये क्या है? मित्रांनो बघू शकता, मला भेटलेला आहे काग। हे बघा, करवंदाची जाळी अखेर आम्हाला सापडली। किती काळसीर आणि टपोरी करवंद लागलेली आहेत। हा आहे अस्सल रानमेवा। काय गोड चव आहे। निसर्गाने जणू साखरेतच घोळून फळं दिलेली आहेत। करवंद बाजारात मिळतात ती वेगळीच, पण स्वतःच्या हाताने तोडून खाण्याची जी मजा आहे, ती मजा वेगळीच असते। आम्हाला जंगलात करवंद तर भेटलीच, त्याच्यासोबत आम्हाला जांभूळ पण भेटले, बघू शकता। आणि भरपूर अशी फळं भेटलेली आहेत। माझ्यासोबत आहेत अशी पूर्ण टीम, बघू शकता। या जांभळीची पण चव इतकी स्वादिष्ट आहे की नैसर्गिक फळं आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहेत हे आपल्याला माहितीच असेल। हे बघा, तर उपसीच्या झाडाला फुलं लागलेली आहेत। हेलो गाय, देखो ना गाय, देखो ना। अब देख तू, अब तू गया बेटा, अब तू गया देख। भाई यहाँ पे क्या हो रहा भाई? बाप रे! खूपच छान नजारा। उपसेची फुलं पडलेली आहेत खालती। हे बघा, किती मोठे पेरू लागलेले आहेत। मित्रांनो, हे पेरू नसून कुंभाचं झाड आहे। खूप दिवसांनी असा आनंद मिळतोय। ही असे फळं खाताना आम्हाला आमचं बालपण आठवतंय। तुमचं बालपण कोणाचं डोंगर दऱ्यात गेलेलं आहे? मला पिशवी मिळली ते आपलं येत सांग ना, ते तिला 5 जण आलं। थांब ना, धर ना, असा धर ना, मला आता दे ना ते। तर मंडळी, कसा वाटला हा आजचा रानमेवा व्लॉग्स हा कमेंटमध्ये नक्की सांगा। आम्हाला तर खूप मजा आली। करवंद आणि जांभूळ पोट भरून खाली आणि निसर्गाचा आनंद घेतला। हा रानमेवा व्लॉग्स तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।